माय हवं चित्रा खरी गोष्ट आहे का व? बबलीचा बंटी हरपला म्हणते बापा. माय हो ना माय सुमनबाई, शांताबाईचा शांत हरपला ना माय. कुठं गेला ना काय गेला तो शांताबाई, किती वन शोधत आहे बापा त्याला. माय तुला माहित गीत असं तर सांग ना माय, शांतीला असून घिसन कुठं तर भल्ली बिचारे डोळ्यातून तिची अजूनही थांबून राहिले बिचारे. नवऱ्यासाठी इतकं प्रेम आहे तिचं, मला वाटलं पण नव्हतं. माय कशी गोष्ट करतो आता, किती काही काही झालं तर व्हायचं नवराच ना तू आता. काय माय चित्रा तू ही गोष्ट करतो व, घेऊन पाहायला असन तर एखाद्या बाईले, किंवा एखादी बाई ठेवली असन, केलं असन झोपडं मोपडं एखाद्या गावले नाही काय. अगं काही नाही माहिती मन, आजकाल तसंच चालू आहे. याच्यातून त्याच्यातून मन भरलं का केली दुसरी बायको, काही मागं पुढे नाही पाहत. आणि आजकालची माणसं तसेच निघाले बयाडवानाचे. काय करतं मग. आणि तसं हे शांतीत काहीच ढंग नाही ना, ढंग असाले जिथे टोन मारते ते टोन माराले म्हणून होय ते. माय रेशमी मी बोलली असती व, पण मला बिलकुलच बोलायचं मन नाही बिचाऱ्याने त्या अजून मला माझ्या जीवाला अजून त्रास करून देऊ राहिल्या. थांब शांताबाई थांब, अजून वेळ गेलेली नाही आहे. वेळ नाही गेली, आपण करू बोलू त्याच्यावर बोलू आपण, पण थांब पहिले शांताराम भाऊले पाहतो, नंतर मग आपण बाकी सगळं पाहू. हो अव सुमन, आता एक काम करायला लागते शांताबाईले. शांताबाईचं नवऱ्यानं तसं केलं तर तिला तसंच करून टाक म्हणा, ठेवून घे म्हणा एखादा नवरा दुसरा. नाही काय होऊन राहिलं, त्यानं म्हणा दुसरी बायको ठेवली तर याले इले दुसरा नवरा ठेवायला काय हरकत आहे, काय हरकत आहे सांग बरं. बापा विषयच नाही ना माय, काय 10 एकर वावर आहे चांगलं. 10 एकर वावर असाले, 10 एकर वावरावर कोणता माणूस नाही येत व बापा. एवढं साजरं घर आणि 10 एकर वावर कोणताही माणूस येते. कर म्हणा शांतील लग्न, पाहतो म्हणा मी पोरग तिच्यासाठी. नाही काय आता सोयरिकाच जोडाचं काम करू आपण. नाही हो तिच्या जवळचा पर्यायच नाही उरलाय ना, तर आहे म्हणा बिना नवऱ्याची. नाही काय आता पाय बाई, आता तिचा नवरा कधीच जाय नाही म्हणते घराच्या बाहेर, आणि आता एकाएकी रात्रीचाच गेला म्हणते, रात्रभर आला नाही म्हणते. तर मग काय असू शकते का, भूता गीता नेलं असेल का त्याले काही गोष्टी करणं. आता दिसलाच नाही म्हणते कुठं थो, तर कोणती ना कोणती त्याने पळवूनच नेली असेल. नाही काय आई हे काय बोलत आहे ग, जाऊ का यांच्याकडे मी. याच्या तोंडावर एक एक झापड मारून येते मी. थांब रिंकू थांब, वेळ गेला नाही अजून. आपली पळती बाजू आहे, आपल्याला माहित नाही अजून काय झालं काय नाही. तर एकदा तुझ्या फक्त बाबाला भेटू दे, मग काही असं तिकडे सगळं काढते मी, टेन्शन नको घेऊ. शांताबाई काय माय शांताबाई व अमाय काय कहू ना येनू, काय झालं व बरं नाही का तुले, काय झालं माय येनू. घेऊ आता इथे नवरा पळायला वाटते. नाही अव रिंकूचे बाबा काजूच्या विहिरी काजूच्या विहिरीत पडले विहिरीत. अरे देवा, पडले नाही उद्या पडन ती काठावर आहे. चल लवकर चल, दारू पिऊन होते. लवकर चल लवकर चल माय शांताबाई, चल हो बाई लवकर माय चल. माणूस पडून गिळून गेला तर बापा विहिरी दारूच्या तोलात. लवकर चल, त्या विहिरीला पाणी राहतो माय 12 मास. चल लवकर शांती चल. अरे देवा मम्मी चल लवकर चल हो शांताबाई लवकर चल ना माय, चल लवकर. आणि चल ना मग आपण जाऊ ना, मनोरंजन करायला मनाचं नाही काय. घरी तरी काय मस्त मनोरंजन होते तिकडे, मेला का वाचला का पयाला का राहिला माहीतच पडते. मग मस्त नाही मजाच येते. काही हो आपल्याला तर मजाच करणार. हा काही हो तिकडे आपल्याला काय खिदी दाता करणार, मस्त राहणार. शांताबाई देवाची छप्पत इथंच होते व, मी पाहिलं आताच पाहिलं ते इकडे आली व इथंच झोपले होते. मायनू खरंच व आज मजाक नको करू बापा, माझा जीव लयच म्हणजे लयच उद्धार झाला व. आज माझ्यासोबत मजाक नको करू, खरं सांग खरंच होते का तर. कुठं आहे बापा येनू, काही सांगतो हायच तर नाही इथं शांताराम भाऊ. अमाय ते बॉटल कायची होय वा. दारूची बॉटल आहे ते पाण्यात आहे. हो दारूचीच बॉटल होय ते. अरे देवा याचा मतलब म्हणजे पाण्यात बुडाले व माय. अय शांते उदासल्यासारखी नको रडू. तुला पाहिलं का डोळ्यात त्याला इरीत पडतानी मार ढोरा डुकरासारखी बोंबलून राहिली. चांगली खिया ठोक बाई, अशी लुस्त पडल्यानं होईन काय. असं कमजोरीनं काम चालन काय, जिद्दीनं काम करा लागन. तुला पाहिलं का त्या नवऱ्याच्यात पडला म्हणून, होऊ शकते त्याने याच्यात बॉटल फेकली असन. काय माय ते पाय समोर बिस्लरीची बॉटल तशीच आहे. मग तू ते बॉटल फेकली असते त्यानं, ते नाही फेकली, डबल येईन इथं बसाले. असं काही असू शकते. नाही तर मग घराकडे गिराकडे गेला असन.
रिंकू रिंकू तू जा बरं घरी. बाबा घरी आहे का बघ तू. एकदा बघ बघ एकदा. मी जाते. पण मला सांगा माझे बाबा यामध्ये त्याचे शब्द नाही काढत मी. पण खरं खरं सांगा मला काय आहे तर. तू घरी जाय बाई, घरी जाय तू. बाबा घरी आहे का पाय तू. हो असं लढल्यान नाही होत. मा घरी जाऊन पा. ते बाबा असे नाही करत. जा घरी जाऊन पा बरं. बरं जाते मी. धावत धावत जाते, पळत पळत येते. माई अनु नव्हतं बोलायला पाहिजे होतं. माई मी नव्हतं बोलायला पाहिजे होतं. काय माय नसता जेवल्याचा पुरला असता. माय नसतं मी स्वयंपाक केला असता तर पुरला असता. पण 1000 रुपयासाठी मी बोलायला नव्हतं पाहिजे. हो माय अनु 1000 रुपयासाठी ते सिलेंडर साठी बोलली म्हणून ते घर सोडून गेले. हो बापा आणि कुठं गेले ना काय गेले. काव काकी पाण्या गिन्यात पडून डुबले गिबले का बापा. काही सांगता येत ना माय. ते बॉटल त्याच्यात दिसून राहिली आणि पाण्याच्या बुडबुड्या निघून राहिल्या. तिकून काय तिकून काही सांगता येते का बिचारे. तोल गेला असन तर. माय नाही हो बापा. शुभ शुभ विचार कर. लेकर वायरावर सोडून जाय ना काय. जास्त नको बोलू. जाऊ दे. याच्यात नसं ना आपण बाहेर पाहू. पाहू बाहेर. त्यात मग जे कसं आहे याच्यात पाण्यातच बुडाला आहे बस. मायानू तुला जेव्हा दिसले तेव्हाच माहिती ना अल्लग करा लागत होतं. बापा तेव्हाच अल्लग करा लागत होतं. कायले मला सांगायला आली हो बापा. त्या बापच लागते रा. उचलून घेती खांद्यावर उचलून घेती. हो माय उचलून घेती खांद्यावर. असं नव्हतं करायला पाहिजे. तुम्ही नव्हतं यायला पाहिजे. मेळपणा केला मायानू तुला. सांगून तरी कोणता फायदा झाला मायानू तू यावाला. अहो माय शांताबाई तुला मी काय सांगू. काय सांगू मी तुले. मी दारूवाले एवढी भेटो थर्रा एवढी भेटो माय. महिना माझ्या बापाला सोडून दुसऱ्या माझ्याच्या घरी राहत जाय बापा. मला दारूवाल्याचं लस भेव लागते बाई. माया आपाजीने माझीचा खून केला होता दारू. तेव्हापासून मला लय भेव लागते बाई. तू काही म्हणशील बाई शांते. तू मला सजा दे. मी सजा घ्यायला तयार आहे. पण दारूवाल्याला उचलायला तयार नाही माय. माय काकी कसं वयन बापा. काकी कसं वयन कसं वयन सांग तूच. काय माय शांती व तू एवढी खिमे ठोक बहीण असा विचार करशील तर कसं अशानं वयन काय. अशानं वयन का माय शांते. तूच सांग बरं. तुला आता चांगलं जिद्दीनं उभं राहावं लागन बिचारे. आपल्याला खरं काय खोटं काय काही माहित नाही अजून. तू आतापासून लढायला भिडली व. लढणं साहजिकच आहे म्हणा. येतेच लढ. पण तुझ्या फालतू फालतू गोष्टी नको करू शांते. मी तुला सांगून राहिली. अपशे गुन्ह्या तोंडाचे. शांताबाई नको टेन्शन घेऊ. भेटते भेटते शांताराम भाऊ भेटते. माझ्या देवावर विश्वास आहे. शांताराम भाऊले काहीच नाही झालं. शांताराम भाऊ सही सलामत आहे बस. अमाय रश्मी त्या तोंडात गुड साखर हो बापा. करत असंच काही असलं पाहिजे. देवाला काही काही नको दाखवू म्हणा बापा. काही काही नको दाखवू. आतापर्यंत सुख पाहिलं नाही त्यामुळे मला दुःख नाही पाहत आहे. दुःख नाही पाहत आहे व माय. दुःख नाही पाहत आहे. तुम्ही तर दुःखी आहेस आहे. पण मला दुःखी नाही केलं पाहिजे देवानं. मी सुखी राहीन तर तुम्हाला सुखी ठेवल मी. माझ्यानं माझ्या आधारावर तुम्ही राहता बापा. देवारामा मीच खसली तर कसं भयान. गंगा कायचा विचार करू राहिली. नाही काकी शांती सांगून राहिली का बा. माया पोरीनं म्हणे म्हणजे समजा रिंकून त्याला 1000 रुपये दिले तर शांताबाईनं म्हटलं म्हणते रिंकूला 1000 रुपये नाही द्यायला पाहिजे होते. शांताबाई यायला बोलली म्हणते कसं शांताराम भाऊले सकाळी सकाळी कुठं चालले काय चालले बा म्हणून. जुवा खेळतात तिकडे असं तसं एवढं बोलली म्हणते. रात्रीपर्यंत सिलेंडर मला लागन बा असं म्हटलं म्हणते. असं म्हटलं म्हणते बाई ना काही नाही. ते गेले तेव्हापासून ते वापसच नाही आले म्हणते. हा तर काकी तुला खरंच वाटते का बघ तेवढ्या बोलण्यावर शांताराम भाऊ एवढा मोठं पाऊल उचलन म्हणून तूच सांग. माय हो बाई गंगा हे तर सोचलंच नाही हो मी ना. खरंच बाई आपण एवढ्या गोष्टीला रुसत नाही जात. माणसारख्या माणूस असून एवढ्या गोष्टीला रुसन का माय. आणि जुवा खेळतेच माहिती. आता जुवा खेळते तर म्हटलं असेल तर म्हटलं असेल. ते काही एवढे मनावर नाही घेत. आणि खरंच ते ना एवढ्या गोष्टीवर असं फालतू गोष्टी केल्या असेल काय. ते बरोबर आहे. हवं शांताबाई खरंच तुला वाटते का एवढ्या गोष्टीवर ते रुसून फुसून जात असेल म्हणून. नाही हो बाबा. महिन्यावर मला जास्त त्रास नाही दे. कायले खोटं सांगू. महिन्यावर जुवा खेळ मला काहीच त्रास होता. काहीच नाही. मी काय फालतू काही काही काहीच्या काही बोलू आणि बोलीत ते एवढू शकतो राग नाही एवढं मला माहित आहे. हा तर शांताबाई याच्यावरून हे सिद्ध होते का आपल्या गावातल्या कोणत्या तरी बाईनं म्हण किंवा माणसानं म्हण. माणसं तर कमीच व्हाय म्हणा. पण कोणत्या तरी बाईनं म्हण जे तुझ्या खिलाफ आहे ते ना हे साजिश रचली होय. आणि ह्या साजिश मध्ये त्या नवऱ्याला पकडून त्या नवऱ्याला उलट सुलट त्याबद्दल सांगून फसवण्यात गेलेलं आहे असं मला वाटते. पाय व पाय आता बरोबर गंगानं गोष्ट केली. गंगा कुठंच नाही चुकली. तू कुठंच नाही चुकली. सगळं बरोबर आहे तुझं. गावातल्या कोणत्या ना कोणत्या कुटण्या बाईनं त्याचे कान भरले वय जे शांताबाईला जायते आणि शांताबाईच्या खिलाफ त्याला काही उलट सुलट सांगून ते बरोबर आहे.
माय काकी मी काय म्हणतो त्याच्यामध्ये कोणी काही भरो पण ते सही सलामत असली पाहिजे म्हणजे झालं बापा. माझ्याबद्दल त्याने झैर का भरला असत पण माझ्या नवरा चांगला असला पाहिजे. माझ्या नवरा मला डोळ्यानं दिसला पाहिजे बापा, डोळ्यानं दिसला पाहिजे, डोळ्यानं दिसू दे मग पाहिजे नाही काय करायचंय त्याचं तर. आता माझ्यात हिंमत फक्त माझ्या नवऱ्याला पाहिजे बस, बाकी काहीच नाही. आई आई बाबा आई बाबा आई बाबा नाही, आई बाबा आई बाबा नाही. अन चला मग बाबा मित्रांनो, पाहू मग आता शांताराम भाऊ वाचले का मेले का जिते हाय का काय हाय तर पाहू मग उद्याच्या भागात. मग हा आता इथंच भाग थांबून देऊ आपण, भेटू मग उद्या. बाय बाय, टेक केअर. एक सेकंड माझे मित्र मैत्रिणींनो, तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनलवर, माझ्या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, माझ्या व्हिडिओ जर नवीन पाहत असाल तुम्ही, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून देजा, लाईक करून देजा आणि कमेंटही मारून देजा माझे व्हिडिओ कसे आहेत. बाय.